हॅलो फ्रेंड, वेलकम टू वाटाला. आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि कोल्हा. एका जंगलात एक हत्ती आणि कोल्हा राहत होता. भुकेमुळे कोल्हा इकडे तिकडे जंगलात भटकत होता. जंगलात फिरत असताना कोल्हा एका ठिकाणी आला जेथे त्याला हत्ती दिसला. हत्तीला पाहताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हा हत्तीला खाण्याचा विचार करू लागला. असा विचार करून कोल्हा हत्तीकडे गेला. हत्तीजवळ पोचताच कोल्हा हत्तीला म्हणाला, हत्ती दादा, या जंगलात अनेक प्राणी राहतात, पण तुमच्यापेक्षा मोठा आणि हुशार प्राणी कोणीच नाही. तुम्हाला जंगलाचा राजा व्हायला आवडेल का? कोल्हा असं बोलताच हत्तीला खूप बरं वाटलं. हत्तीने जंगलाचा राजा होण्यासाठी कोल्ह्याला हो सुद्धा म्हटले. हत्तीने हो म्हटल्यावर कोल्हा म्हणाला, चला माझ्याबरोबर. हत्तीला खूप आनंद झाला होता. तो कोल्ह्यासोबत चालत राहिला. कोल्हा हत्तीला घेऊन एका तळ्याजवळ गेला. कोल्हा हत्तीला म्हणाला, तुम्ही तळ्यात जाऊन अंघोळ करा. त्या तळ्यात खूप दलदल होती. राजा झाल्याच्या आनंदात हत्ती भारावून त्या तळ्यात शिरला. तळ्यात दलदल असल्यामुळे हत्ती त्यात बुडू लागला. हत्ती कोल्ह्याला म्हणाला, तू मला या तळ्यात का आणले आहेस? मी त्यात बुडतो आहे. हे ऐकून कोल्हा जोरात हसायला लागला. कोल्हा म्हणाला, मला तुमची शिकार करायची होती, म्हणून मी तुम्हाला ह्या तळ्यात आणले आहे. हे ऐकून हत्ती निराशेने रडू लागला. हत्तीने तळ्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण दलदल असल्यामुळे हत्ती काही त्यातून बाहेर पडू शकला नाही. हत्ती हळूहळू दलदलीत आणखीनच बुडू लागला. हत्तीला दलदलीत अडकलेला पाहून कोल्हा हत्तीला खाण्यासाठी तळ्यात गेला. त्याचबरोबर हत्तीसोबत कोल्हा देखील दलदलीत अडकून मरण पावला. यावरून आज आपण काय शिकलो? जो इतरांसाठी खड्डा खणतो तोही एक दिवस त्या खड्ड्यात नक्कीच पडतो. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. धन्यवाद. थँक्यू.